आणि या मजा येते. सगळ्यासोबत ना मी एक असं पाहिलं इंस्टाग्रामवर तुझी प्रियाताई सोबत पण खूप चांगली मैत्री होती, प्रिया हो मराठे हो सोबत. मला प्रियाताई आणि तुझी ही मैत्री कशी होती आणि काय शिकलायस तिच्याकडनं खरं तर? शी वॉज व्हेरी स्वीट यार, व्हेरी स्वीट. आणि मग मला माहिती नव्हतं एकतर म्हणजे ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या वेळेला आम्ही एकत्र काम केलं आहे आणि अचानक असं कळलं की नचिकेत म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे त्याची आई येते. आईचं कॅरेक्टर इंट्रोड्यूस, कारण आईचं कॅरेक्टरच नव्हतं शोमध्ये माझ्या. ते अचानक येणार आहे. अच्छा अच्छा, मग कास्टिंग शोधतोय वगैरे वगैरे आणि खूप लोकांना विचारलं आणि सगळे लोक नकार देत आहेत. कोणीच रेडी होत नाही, कोणीच रेडी होत नाही, कोणीच रेडी. फायनली प्रियाताई रेडी झाली आणि प्रियाताई आली, मग ओळख झाली आणि व्हेरी स्वीट यार. आणि काय म्हणतात त्याला, एखादा माणूस कसा स्वीट आणि एंगेजिंग असू शकतो, एखाद्याला आपलंसं करणारा असू शकतो आणि ॲट द सेम टाईम मी मगाशी म्हणालो तसं की मला जे हवं आहे ते व्यवस्थित कम्युनिकेट करून ते घडवून आणणं, एक प्रोफेशनलिझम जो असतो त्यातला, ते कसं असावं तर ते प्रियाताईसारखं असावं असं मला वाटतं. की आपण सेटवरती कसं असावं, आपण आपल्या प्रोफेशनल स्पेसमध्ये कसं असावं, लोकांशी, स्वतःशी, आपल्या कामाच्या बाबतीत कसं असावं तर प्रियाताईसारखं असावं असं मला जाणवायचं सारखं तिच्याबरोबर काम करताना. येस, पण मालिका संपल्यानंतरही प्रियाताईशी कॉन्टॅक्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होता. हां, मालिका संपली आमची. त्याच्यानंतर प्रियाताईंनी आम्हाला सगळ्यांना घरी बोलवलं होतं डिनरसाठी आणि सगळ्यांना तिने होस्ट केलं. छान. खूप मज्जा केली. त्याच्यानंतर प्रियाताई नाटक करत होती तेव्हा, हो. परफेक्ट मर्डर. तर परफेक्ट मर्डर बघायला मी अनेकदा गेलो. म्हणजे मी ते एक नाटक आहे की जे मी खूप वेळा बघितलं. म्हणजे एकच नाटक मी आय थिंक ते 4 किंवा 5 वेळा बघितलं असेल. आणि मला कायम मजा यायची ते नाटक बघताना. सो मग ते नाटकानंतर मग प्रियाताईला भेटणं पण व्हायचं, असं सगळं व्हायचं. नंतर माझं रमा राघव सुरू झालं. ॲक्चुअली रमा राघव मी जस्ट साइन करायच्या आधी मला प्रियाताई भेटली होती. रमा राघवच्याच सेटवर. आणि मी होतो तेव्हा, मी आणि ऐश्वर्या दोघंही आलेलो. आय थिंक लुक टेस्ट का ऑडिशन असं काहीतरी होतं त्याच्यासाठी म्हणून आम्ही आलेलो. आणि ऐश्वर्या पण ऑलमोस्टमध्ये होती. त्याच्यामुळे प्रियाताई आम्हाला दोघांनाही ओळखायची. आमच्या दोघांची ओळख होती प्रियाताईशी. आणि प्रियाताई तेव्हा स्टारचा तुझेच मी गीत गाता याचा शो करत होते. इट वॉज अ सेम सेट. त्यामुळे ती तिथेच होती आणि ती आम्हाला भेटली, आम्हाला ग्रीट केलं आणि नंतर जे प्रोड्युसर्स होते त्यांना म्हणाली, ही माझी माणसं आहेत, ह्यांनाच घ्यायचं आहे, कळलं? दुसऱ्या कोणालाही घ्यायचं नाही या शोमध्ये. आणि तुम्ही मजा करा. आय एम व्हेरी शुअर की तुम्हालाच मिळू दे. आणि वेन यू गेट इट अजिबात पुढचा मागचा विचार करू नका. खूप छान आहे सगळं, खूप छान प्रोजेक्ट होईल. जस्ट डोळे बंद करून तुम्ही करा. आय एम देअर. असं करून तिने आम्हाला एक काय म्हणतात त्याला, ऑल द बेस्ट, एक बेस्ट विशेस आम्हाला सुद्धा मिळाले तिचे. आणि आय थिंक दॅट वॉज द लास्ट टाइम आय मेट हर. कारण त्याच्यानंतर म्हणजे सेटवरती भेट झाली असेल, पण ती अशी लक्षात राहण्यासारखी जी भेट होती ना, त्या दिवशीचा आम्ही फोटो पण काढला होता. मी, ऐश्वर्या आणि प्रियाताईचा फोटो आहे. आता तो माझ्याकडे आहे की नाही मला माहिती नाही. पण इट वॉज आय थिंक दॅट इज द लास्ट मेमरी दॅट आय हॅव ऑफ हर. येस, पण प्रियाताई होतीच इतकी गुड. म्हणजे आम्ही पण तिला भेटायचो ना, तेव्हा ती खूप चांगल्या पद्धतीनेच ग्रीट करायची. आणि इंडस्ट्रीत ही व्यक्ती होती जिच्याकडनं तू आता जे मगाशी म्हणालास की कसं वागायचं, कसं प्रोफेशनलिझम जगायचं, हे सगळं शिकला. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.